वारकरी संप्रदायाचे वैभव आहे की वारकरी संतांनी केलेला प्रपंच, लक्षात ठेवा, वारकरी संतांनी केलेला प्रपंच सुद्धा परमार्थ झाला, हा त्यांच्या वृत्तीतला भाव होता. वारकरी संतांनी केलेला प्रपंच सुद्धा परमार्थ झाला आणि तुम्ही आम्ही केलेला परमार्थ सुद्धा प्रपंच व्हायला लागला, ही तुमची आमची शोकांती का व्हायला लागला. म्हणून माझा देव कुठे, माझा ईश्वर कुठे, हा भाव जेव्हा नात मारत फार छान. आणि एक सांगू का तुम्हाला, आपल्या अंतःकरणामध्ये जे असतं, आपल्या मनामध्ये जे असतं तेच बाहेर उमटतं बरं का. आमच्या भागामध्ये रत्नापूर तालुका, त्याला कोणी खुलताबाद तालुका सुद्धा म्हणतात. त्या खुलताबाद तालुक्यामध्ये एक डोंगरावर देवी आहे. तिथे कोणतं गाव आहे ते, डोंगरावर म्हैसमाळ. मला वाटलंच होतं तुम्ही म्हैसमाळ म्हणाल. लोक त्याला म्हैसमाळ म्हणतात. ते म्हैसमाळ नाही महाराज, ते महेशमाळ आहे. आपल्या डोक्यातच म्हशी, त्याच्यामुळं आपण त्याचं म्हैसमाळ केलं. हे मी या करता सांग, तुमच्या डोक्यात काय आहे, तुमच्या चित्तात काय आहे, त्यावर तुमचा परमार्थ ठरणार आहे. म्हणून गवळणी देव सोडून काही पाहत नाही, देव सोडून त्यांना काही सुचत नाही. आणि म्हणून गवळण जेव्हा आरशासमोर उभी राहते तेव्हा तिचा संदर्भ फार छान आहे. दर्पणी पाहता रूपण दिसे आपुले. जेव्हा मी दर्पण पाहिलं तेव्हा माझं रूप मला दिसेला. याचा अर्थ काय, मला फक्त माझा देव दिसतो, मला फक्त माझा कृष्ण दिसतो. विठाला 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 आमच्या संतांनी फार सुंदर म्हणाले, कोई कहियो रे आवन की, कोई कहियो रे आवन की, आवन के मन भावन के, आवन के मन भावन के, कोई कहियो रे आवन के, कोई कहियो रे आवन के. कुठे शब्द सोडू नका, मी फक्त काला शब्द सांगतो. काला शब्द, काला हा जीवशिवाचं ऐक्य आहे, ब्रह्म आणि जीवाचं ऐक्य आहे. हे ऐक्य झालं म्हणजे काला झाला, हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. मग त्या सगळ्या गोकुळातल्या ज्या गवळणी आहे त्या परमेश्वरावर एवढं प्रेम करतात, एवढं प्रेम करतात. तुम्हाला मी आज एक वाक्य सांगतो कीर्तनामध्ये. बऱ्याच लोकांना असं वाटतं की परमार्थ करता हे लागतं, ते लागतं, ते लागतं. देवा कारणे भाव तस्मात द्यावेन लगे फारसे वित्त. काहीच लागत नाही. एक सांगू, ज्ञानोबा काही न लगे एक बाबांची कारणे, काही न लगे एक बाबांची कारणे, दुःखामध्ये आले विठोबाची, दुःखामध्ये आले विठोबाची. देवाला फक्त तुमच्या अंतःकरणातला भाव लागतो, प्रेम लागतं. नामदेव महाराजांचा फार छान संदर्भ आहे. अरे हा भावाचा लंपट सांडोनी आला से वैकुंठ, असा देव आहे. भाव लागतो. भाव जर असेल ना, एक वाक्य सांगतो तुम्हाला. गवळणीनं परमेश्वरावर एवढं प्रेम केलं, जी लोक म्हणतात देवाला काय लागतं, त्यांना एका वाक्यात सांगतो, देवाला काही लागत नाही. तुमच्या अंतःकरणात परमार्थाची स्थिती उत्पन्न झाली की तुम्ही जे कराल ते परमार्थ होत, तुम्ही जे कराल ते परमार्थ होत. ही परमार्थाची भूमिका आहे. म्हणून मी नेहमी म्हणत असतो, सगळ्यांना सांगतो तुम्हाला, वारकरी संप्रदायाचे वैभव आहे. आमचे कैलास नंदकीजी महाराज बरं का, तुम्हाला सगळ्यांना सांगतो की वारकरी संप्रदायाचे वैभव आहे की वारकरी संतांनी केलेला प्रपंच, लक्षात ठेवा, वारकरी संतांनी केलेला प्रपंच सुद्धा परमार्थ झाला, हा त्यांच्या वृत्तीतला भाव होता. वारकरी संतांनी केलेला प्रपंच सुद्धा परमार्थ झाला आणि तुम्ही आम्ही केलेला परमार्थ सुद्धा प्रपंच व्हायला लागला, ही तुमची आमची शोकांती का व्हायला लागली. म्हणून गवळणींना माहीत नव्हतं भजन कसं म्हणायचं, स्वरात म्हणायचं की नाही म्हणायचं, भाव कसा, काहीच माहीत नाही. पण त्यांनी एकच केलं. आता सगळ्या स्त्रियांना माझं बोलणं लवकर लक्षात येईल. स्वभावतः नैसर्गिकरित्या निसर्गाने एक स्वभाव दिलाय स्त्रीला, काय, आपण सुंदर दिसलं पाहिजे, हे तिला वाटतं. निसर्ग तिला स्वभाव आहे. म्हणून ती सुंदर दिसण्याकरता नटते, सजते, सवरते, चांगले कपडे घालते, चांगली राहते, हा तिचा स्वभाव आहे.
नैसर्गिक आहे, वाईट काहीच नाही. पण जेव्हा ती नटते सजते, आपण चांगलं दिसावं म्हणून ती खूप सारे प्रयत्न करते. मला वाटतं घरी आवरलं नाही तर त्याच्याकरता स्पेशल दुकानं आहेत बाहेर, ब्युटी पार्लरचे वगैरे. ते त्याच्याबद्दल मला बोलायचं नाही, पण आहे ते सगळं आपण पाहतो. जास्तीचा खर्च करून सुद्धा आपण ते करतो, त्याबद्दल मला बोलायचं नाही. मग गवळणी गोकुळामध्ये नटत नव्हत्या का? नटत होत्या, त्याही नटत होत्या. पण तुम्हीही नटता, गवळणीही नटता. पण गवळणी जेव्हा नटत होत्या तेव्हा त्या ईश्वराकरता नटत होत्या, म्हणून तुमचं आमचं नटणं संसारात मोडलं आणि गवळणींचं नटणं परमार्थात मोडलं. एवढा फरक आहे, एवढा फरक आहे. तुम्ही जर सजताना नटताना जर म्हटलं हे मी देवाकरता करते आहे, तर फार छान त्याच्यातला भाव तयार होतो. विठाला